भारताच्या हल्ल्याची आता पाकिस्ताननं धास्ती घेतलेली आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानी सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांना शस्त्र प्रशिक्षण देतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। सुदनोती भागातील ही दृश्य आता समोर आलेली आहेत। ही कृती 90च्या दशकातील पाकिस्तानच्या रणनीतीची पुनरावृत्ती असू शकते असं देखील आता म्हटलं जातंय। पीओके मध्ये पाकिस्तानी लष्कराकडून नागरिकांना शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं जातंय, युद्धासाठी तयार केलं जातंय। भारताच्या हल्ल्याची आता पाकिस्ताननं चांगलीच धास्ती घेतलेली आहे आणि हेच या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून त्या ठिकाणच्या नागरिकांना युद्धासाठी तयार केलं जातंय, त्यांना शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं जातंय, युद्धासंदर्भातलं प्रशिक्षण दिलं जातंय आणि हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, भारत हल्ला करेल की काय अशा प्रकारची धास्ती आता पाकिस्ताननं घेतलेली आहे आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना देखील त्यांनी शस्त्रांचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे। अगदी सातत्यानं अशा पद्धतीने पाकिस्तान करत आलेला आहे। मात्र ज्या नागरिकांना प्रशिक्षण दिलं जात आहे ते नागरिक पुढे होऊन हे दहशतवादी बनतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे। कारण अशा पद्धतीने प्रशिक्षण देणं आणि ते प्रशिक्षणाचा वापर भारताविरुद्ध करणं हे सातत्यानं पाकिस्तानचं काम राहिलेलं आहे आणि त्यांनी दहशतवाद पेरला, दहशतवाद उगवला आणि अशा पद्धतीने हेच पुढे दहशतवादी म्हणून भारताविरुद्ध वापरले जातात। आता पीओके मधील नागरिकांना जरी असं सांगितलं जात असलं की ते संरक्षणासाठी हे सगळं केलं जात आहे, मात्र त्यांना जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा सर्वसामान्य नागरिकांना कधीही युद्धाच्या नियमामध्ये मारलं जात नाही, हा आतापर्यंत इतिहास आहे। मात्र त्या नागरिकांचा अशा पद्धतीने उपयोग करून घ्यायचा, स्वतःकडे असलेला दारुगोळा अशा पद्धतीने सर्वसामान्य निष्पाप लोकांच्या हाती द्यायचा आणि ती नंतर त्याचा वापर भारताविरुद्ध करायचा, हा याच्यातला एक भाग आहे। दुसरीकडे पाकिस्तान पूर्णतः घाबरलेला आहे आणि ह्या घाबरलेल्या परिस्थितीमध्ये त्यांनी नागरिकांच्या हाती अशा पद्धतीने शस्त्र दिल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अशा अर्धवट शस्त्रास्त्र ज्ञान दिल्यानं धड त्या नागरिकांना लढताही येणार नाही आणि धड त्यांचा स्वतःचा जीव देखील वाचवता येणार नाही। कारण ज्यांना प्रशिक्षण दिलेलं नाही अशा लोकांना पाकिस्तान आता युद्धाच्या भूमीवरती नेऊन उभा करणार की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।